जाणून घेणार आहोत अमोलकडनं। अमोल, धन्यवाद अश्विन। 2 तास आता होत आलेले आहेत। दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये या सगळ्या सुनावणीच्या प्रक्रियेला 3च्या सुमाराला सुरुवात झालेली होती। आता 5 वाजत आलेले आहेत आणि निकालाच्या वाचनाला सुरुवात झालेली आहे। सुनावणी दरम्यानच्या युक्तिवादाचा निकालपत्रामध्ये समावेश करायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या निकालपत्र वाचनाची जी तांत्रिक प्रक्रिया असते ती आता सुरू आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता नेमका निकाल काय आहे, ज्याच्यासाठी मागचे 2 तास संपूर्ण महाराष्ट्र ज्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहे, त्या सुनावणीचा अंतिम निकाल हा पुढच्या काही क्षणांमध्ये समोर येऊ शकतो। आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून 2 प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे, जे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट आहे त्याला स्थगिती मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर यासाठी महत्त्वाचं आहे की पोलिसांना तातडीनं त्यांना अटक करता येणार की या अटकेला स्थगिती मिळणार आणि कोकाटेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, या शिक्षेला स्थगिती मिळते का? त्यामुळे शिक्षेबाबत कोर्ट नेमकं काय म्हणतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या सुनावणीला आता अगदी अंतिम टप्प्यात ही सुनावणी आलेली आहे, निकाल वाचन सुरू असल्याचं कळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत या क्षणाचे? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर दोन्हीही बाजू या व्यवस्थितरित्या या ठिकाणी न्यायमूर्ती लड्डा यांनी ऐकून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम रवी कदम यांना ती संधी देण्यात आली होती। त्यांनी ही जी घरं घेण्यात आलेली आहेत त्या संदर्भात वापरण्यात आलेली जी कागदपत्र आहेत किंवा वार्षिक उत्पन्ना संदर्भात जो प्रश्न उपस्थित सरकारी वकिलाकडनं करण्यात आला होता त्यावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर ती मिळकतीत त्यावेळीची आणि त्यानंतरची झालेली जी तफावत आहे त्यामध्ये झालेले जे बदल आहेत आणि त्याचबरोबर ती मुख्यमंत्र्यांच्या जी घरं होती या योजनेतली ही अल्पसंख्याक दुर्बल, म्हणजे त्यावेळी माणिकराव कसे अल्पसंख्याकाच्या दुर्बल घटकांमध्ये येत होते या संदर्भातलं जे गोष्टी आहेत या त्या ठिकाणी पुढे ठेवण्यात आलेल्या आहेत। हे सांगत असताना त्यांनी आत्ताच्या घडीला म्हणजे 30 वर्षानंतर 30 वर्षापूर्वीची आधी इतिहास सांगितला आणि त्यानंतर 30 वर्षानंतर जेव्हा की आता 2025 मध्ये या ठिकाणी कोकाटेंवरती सध्या सुरू असलेले जे उपचार आहेत याची वैद्यकीय माहिती ही देखील दिली। त्याचबरोबर ती या संदर्भातली जी राजकीय घडामोडी आहेत किंवा त्यांचा आमदारकी रद्द होऊ शकते या संदर्भातली देखील गोष्टी या न्यायालयासमोर ठेवल्या। त्याचबरोबर ती दुसरीकडे आपण पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं एक एक मुद्दा हा खोडून काढण्यात आला। कशी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा गैरवापर करत त्याचा लाभ हा कोकाटेंनी घेतलेला आहे हे सगळ्या गोष्टी पटलावरती ठेवत एकूणच यापूर्वी जर ते का आर्थिक दुर्बल होते तर मग त्यांच्याकडे 25 एकर जी जमीन आहे या संदर्भातली माहिती ही न्यायालयाकडनं मागण्यात आली होती। त्या संदर्भातले वडिलोपार्जित जी जागा दाखवण्यात येते त्या संदर्भातली कागदपत्र हे देखील स्पष्ट करण्यास सांगितले होते। त्या संदर्भातली कुठली गोष्ट नव्हती। त्याचबरोबर या संपूर्ण केसमध्ये 420 आणि 463 जो काही फसवणुकीची कलम आहेत यावरती जो आक्षेप घेण्यात आला होता त्या संदर्भात सरकारी वकिलांकडनं स्पष्टता देण्यात आलेली आहे की का ही कलम या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर 30 वर्षांमध्ये या दोन्हीही न्यायालयाकडनं ही संपूर्ण केस ऐकून घेत त्यावरती दिलेला निकाल याचा देखील विचार करण्यात यावा असं स्पष्ट मत हे या ठिकाणी मांडण्यात आलं होतं। आणि एकूणच या संपूर्ण जी आजची सुनावणी होती ही ऐकून घेतल्यानंतर आता निकालाचं वाचन हे केलं जाईल। दोन्ही गोष्टी पटलावर ठेवून या ठिकाणी न्यायमूर्ती लड्डा हे याचं आता थोड्याच वेळात वाचन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण केसमध्ये अनेक दाखले हे देखील देण्यात आले। आधीच्या घटनांमध्ये नेमकं काय घडलं होतं, या घटनांमध्ये नेमकं काय त्याचं स्वरूप आहे हे देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता थोड्याच वेळात हा निकाल येईल आणि या निकालामध्ये जरी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असला तरी अटकेसंदर्भात त्याचबरोबर ती जे उपचार कोकाटे यांच्यावरती सुरू आहेत या संदर्भात काही दिलासा हा कोकाटेंना दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र निकाल हा आजच दिला जाईल आणि यासाठीच उर्वरित ज्या सुनावण्या आहेत या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागून राहिलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाकडे त्या संदर्भातल्या निकाल हा थोड्याच वेळात येईल आणि त्यानंतर राजकीय घडामोडी काय होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, युती वाटाघाटी या सगळ्या गोष्टी होत असताना जर का एका माजी मंत्र्यांवरती अशा पद्धतीची कारवाई होते
तर त्या संदर्भात अनेकांच्या भुवया या नक्कीच उंचावतात. प्रामुख्याने सांगायचं झालं तर कोकाटेवरची ही कारवाई ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच अडचणीची ठरू शकते, कारण दोन्हीही निकालांमध्ये त्या ठिकाणी 2 वर्षाचा कारावास 10,000 दंड हा देखील ठोठावण्यात आलेला आहे. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीवरती जर का अशा पद्धतीची कारवाई झाली तर त्या लोकप्रतिनिधीला आपलं जे पद आहे हे सोडावं लागतं. त्यामुळे त्यांची आमदारकी ही देखील रद्द होईल. इतकंच नाही, जर काय या संपूर्ण शिक्षेमध्ये जर प्रामुख्याने एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पुढील 6 वर्ष हे निवडणूक लढवता येणार नाही आहे कोकाटेंना. त्यामुळे एकूणच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या सुनावणीसाठी आपण जर पाहिलं तर कोकाटेंचे अनेक कार्यकर्ते, त्यांची मुलगी, त्यांचा जावई हे देखील सध्या न्यायालयामध्ये उपस्थित आहेत आणि न्यायालयात जर आपण पाहिलं तर एकूणच निकालाचे वाचन हे केलं जात आहेत. कुठल्या मेरिट्सवरती कोणी कोणी काय काय मुद्दे मांडले, त्याला नेमके काय रिफ्लेक्ट करतायत न्यायमूर्ती लड्डा हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, सूरज, ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे आता